नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माहेर सोडून सासरी आले। इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। आज तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, मात्र जुन्या काळात कष्टांना मर्यादा नव्हती, असं मत ज्येष्ठ पत्रकार एस.के. कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने छायाचित्रकार श्रीपू थत्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्र स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक दैनिक सकाळचे छायाचित्रकार विश्वजित पवार आणि तृतीय पारितोषिक इंडियन एक्सप्रेसचे पवन खेंगरे यांना एस.के. कुलकर्णी आणि शारदा ज्ञानपीठचे पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी स्वाती कर्वे, संघाचे सरचिटणीस गजेंद्र बडे, उपाध्यक्ष शैलेश काळे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश धोंगडे उपस्थित होते। कुलकर्णी म्हणाले, आजच्या सारखे पगारही तेव्हा नव्हते, आपण किती काम ओढले आहे हे माहीत नसायचे। कष्टाची तयारी आणि कष्टाचा कंटाळा नसल्यामुळेच आम्ही अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये टिकलो। वसंतराव गाडगीळ म्हणाले, श्रीपू थत्ते यांच्या माध्यमातून मला जग बघायला मिळाले, तेव्हा मी टिपलेले श्रीधर स्वामींचे पहिले चित्रही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले। बातमीदारी आणि संस्कृतचा अभ्यास तेव्हापासून मी करू लागलो। कौटुंबिक न्यायालय असणं ही देशासाठी दुर्दैवाची गोष्ट असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं। द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने कौटुंबिक न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एस.एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते। याप्रसंगी पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गवडे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, इंदुमती शहापूरकर, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश विभयकुमार शहापूरकर, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार उपस्थित होते। अण्णा म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या गुंडांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना मिळाला पाहिजेत। मतदान करणारा उमेदवार मान्य नसल्याचे मत नोंदवण्यासाठी पर्याय असायला हवा। उमेदवार मान्य नसलेल्या मतदारांची संख्या जास्त असेल तेथील निवडणूक रद्द करून पुढील निवडणुकीसाठी नाकारलेल्या उमेदवाराला पुन्हा निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसावा। प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली। बहुजन विकास महासंघाच्या वतीने हे संमेलन बालेवाडीत आयोजिले होते। ग्रंथदिंडीची सुरुवात महात्मा फुले वाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून झाली। यावेळी ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे, साहित्यिक उत्तम बंडू तुपे, कवी विठ्ठल वाघ, कवयित्री अस्मिता जोगदंड, स्वागत अध्यक्ष बाळासाहेब भांडे उपस्थित होते। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या वेशातील कलाकारांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या प्रतिनिधींना 60,000 किलो धान्याचं वाटप करण्यात आलं। मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर फ्लेक्स लावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्याचा संदर्भ घेऊन मुनगंटीवार यांनी पोलिसांना लक्ष केलं। दुष्काळास मदतीचं फ्लेक्स लावणं हा गुन्हा ठरवून पुणे पोलिसांनी अंधाधुंद कारभार असल्याचे सिद्ध केलं आहे, असं ते म्हणाले। दरम्यान दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेऊन पुणेकरांनी त्यांना मदत गोळा केली। त्यातून पुणेकर हे माणसातील माणूस पण जागवणारे आहेत असा विश्वास पटला, असं मुनगंटीवार म्हणाले। दुष्काळाचे संकट फक्त सरकारच्या पैशामधून दूर होणार नाही, तर अशा संस्थांच्या मदतीमधूनच दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल, असंही त्यांनी सांगितलं। दुष्काळग्रस्तांना मदत गोळा करण्याचे फ्लेक्स लावणे हा गुन्हा ठरतो। हा पुणे पोलिसांचा अंधेरी नगरी चौपट राजा असा कारभार आहे, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडले। युवा नेते श्री धीरज घाटे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी महाराष्ट्रामधला आपला जो बांधव दुष्काळाच्या संकटात सापडला आहे त्यांना पुण्यावरून घराघरातून धान्याची मदत उपलब्ध करून देण्याचं जे काम केलं
त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मनापासून शुभकामना देतो. या शुभकामना देताना विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की या महाराष्ट्रावर आलेलं हे दुष्काळाचं सावट, दुष्काळाचं संकट दूर जाऊ दे आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण येऊ दे. खरं तर मी मनात विचार करत होतो की पुण्यामध्ये माझ्या गाडीने प्रवेश केल्यावर मी एक जाहिरात बघत होतो आणि त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की घराला घरपण देणारी माणसं. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून आलोय. राष्ट्रसंतांचं ते भाष्य फार फार मला आवडतं. राष्ट्रसंत नेहमी म्हणायचे की समाजामध्ये डॉक्टर आहे, प्राध्यापक आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, पण मला माणूस दिसत नाही. आणि ते म्हणायचे माणूस द्या, माझा माणूस द्या. मी मनात विचार केला की पुण्यात आल्यावर घराला घरपण देणारी माणसं तर आहेच, पण माणसाला माणूस पण देणारी ही माणसं आहे आणि ती धीरज घाटेच्या मनीषाताईच्या रूपाने निश्चित पुणेकर अनुभवतात. आई आणि बापानंतर आपल्या शरीरामध्ये रक्त आणि मांस आपल्या तयार करणारा जर कोणता वर्ग असेल तर तो शेतकरी आहे. आणि तो अन्नदाता सुखी भव असं ज्या शेतकऱ्यांना म्हणतो, तो शेतकरी व त्याच्या मदतीला असणारी जनावरं, बैल आज दुष्काळाच्या संकटात आहे. तो पाण्यासाठी टाह फोडतोय. अन्नासाठी ज्याने आम्हाला अन्न दिलं तो अन्नासाठी जागोजागी फिरतोय. ज्या बैलांनी कष्ट केले ते चाऱ्यासाठी मरत आहेत. जालन्यामध्ये 1 महिन्यात 10 लोकांचा जीव गेला. 10 वर्षाची मुलगी आईने सांगितलं म्हणून विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली. पाणी इतकं खोल होतं म्हणून तिने विहिरीत आत डोकं ठेवून बघण्याचा प्रयत्न केला आणि तिला जीव गमवावा लागला. आणि अशा संकटावर मात करण्याची ताकद असेल तर ती संस्थांमध्ये आहे, ती समाज पुरुषांमध्ये आहे. अशा दुष्काळाच्या संकटात सरकार खूप परिवर्तन करू शकते यावर माझा विश्वास नाही. कारण सरकारी योजना कशा असतात याचं उत्कृष्ट वर्णन स्वर्गीय राजीव गांधींनी केलं की हम 1 रुपया भेजते हैं तो 15 पैसा ही पोहोचता है. आणि त्यांचे चिरंजीव राहुल गांधी तर पुढे जाऊन सांगतात कि हम 1 रुपया भेजते हैं तो सिर्फ 3 पैसा पोहोचता है. आणि म्हणून सरकारच्या पैशातून दुष्काळ दूर होणार नाही तर समाज पुरुषाच्या मदतीतूनच दुष्काळ दूर होऊ शकतो. कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर, हेमंत रासने, मनीषा घाटे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर तसेच गोपाळ चिंतल आदी उपस्थित होते. यावेळी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या गीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013, 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. स्थानिकांना टोलमुक्ती द्यावी तसेच टोल नाका हलवण्याची मागणी करत भोर काँग्रेसच्या वतीनं खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे दिवसभर कोणत्याही वाहनाकडून टोल वसूल करण्यात आला नाही. यामुळे पुणे सातारा महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी रविवार टोलमुक्तीचा ठरला, तर टोल कंपनीचं सुमारे 25 लाखांचं नुकसान झालं. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेले हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता मागे घेण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानुसार PS टोल प्लाझा कंपनीने फेब्रुवारीपासून स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी 200 रुपये मासिक पास घेण्याची सक्ती केली. त्यामुळे सर्व स्थानिक
स्थानिकांना टोलमुक्ती मिळावी यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भोर आणि वेल्हे तालुक्यातील सुमारे 2000 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे PS टोल प्लाझा कंपनी पुणे सातारा महामार्गावर टोल वसुली करत आहे. कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ तृतीय पंथाप्रमाणे बनावट वेशभूषा धारण करणाऱ्या आणि दारूच्या नशेत जबरदस्तीने पैशाची मागणी करणाऱ्या टोळीला संतप्त जमावाकडून चोप देण्यात आला. तृतीय पंथाप्रमाणे बनावट वेशभूषा धारण करून आणि दारूच्या नशेत ही 5-6 जणांची उपद्रवी टोळी कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ क्लासला जाणाऱ्या लहान मुलींना जबरदस्तीने हात धरून पैशाची मागणी करत होते. त्याचबरोबर भर रस्त्यात ये-जा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करून अश्लील हावभाव करून काही तृतीय पंथाप्रमाणे पैशाची मागणीही करत होते. त्यानंतर रस्त्यावर थांबलेल्या 4 चाकी गाडीच्या ड्रायव्हरला भर रस्त्यात दरवाजा उघडून बाहेर काढण्याचा आणि 3-4 जणांवर छेडछाड करण्याचा प्रयत्न या टोळीकडून होत होता, अशी माहिती येथील उपस्थित स्थानिक दुष्यंत मोहोळ यांनी दिली. कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जमावाने हा अनुचित प्रकार पाहून दिलेल्या माहितीनुसार ही टोळी दारूच्या नशेत तेथील मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न करत होती. संतप्त जमावाने हे प्रकरण तात्काळ बघता क्षणी बनावट वेश धारण करणाऱ्या आणि दारूच्या नशेत अशा प्रकारचा धुडगूस घालणाऱ्या टोळीला चोप दिला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर अशा घटना पुण्यात सर्वत्र घडत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली. हुतात्मा दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हुतात्मा दिनाचे निमित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांना 23 मार्च रोजी इंग्रज सरकारने फासावर लटकवले. देशासाठी त्यांचे हे बलिदान स्मरणात राहावे यासाठी हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचं स्मरण करावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे याला पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्मरण करण्यात आलं. शहराध्यक्ष बाळा शेडगे, मनविसेचे शहराध्यक्ष सुधीर धावडे, मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे, प्रशांत कनोजिया आदी उपस्थित होते.